ते नमः। श्रीमातृदेवताभ्यो नमः। श्रीपितृदेवताभ्यो नमः। महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय धातुं मुनिन्दये समागत्य तिष्ठन् तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। कलावज्ञजीवो धरार्थावतारम् कलाङ्काङ्कतेजो धिकामोदिवक्त्रं खलानीशबाधा वनोदाहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपः। नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा। नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति। नमो सद्गुरो भास्कर पूर्णकीर्ति। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मंगलं भगवान् विष्णु मंगलं गरुडध्वजा मंगलं पुण्डरीकाक्षो मंगलाय तनु सर्वांनी हात जोडून भगवान भोलेनाथाचं स्मरण करायचं। श्लोक सर्वांनी म्हणायचा। नागेंद्रनाय त्रिलोचनाय बस्तांगरागाय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय। तस्मै नकाराय नमः शिवाय। तस्मै नकाराय नमः शिवाय। सर्वांनी हात जोडून डोळे बंद करा। ओम नमः शिवाय म्हणा।
शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तुभ्यं। शांतता शांतता ठेवा। हॅलो हॅलो। अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पुनीत झालेल्या आपल्या या दाऊदपूर नावाच्या पवित्र नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू असणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये नागपंचमीच्या पवित्र पर्व काळावर हा उत्सव या ठिकाणी संपन्न केला जातो। श्रावण मासाच्या आरंभावर हा उत्सव त्या ठिकाणी संपन्न होत असतो। गेल्या अनेक वर्षापासून सुरू असणाऱ्या या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये यावर्षी शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन ग्रामस्थ मंडळीच्या द्वारा सर्व सप्ताह संयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होतोय। माझा योग चांगला की आपल्या सगळ्यांच्या प्रेमाखातर ग्रामस्थ मंडळ, गावातील तरुण मंडळ आणि सर्व सप्ताह संयोजक कमिटीच्या वतीनं यावर्षी या सेवेचा योग माझ्या पदरात आहे। आपण सर्वजण त्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आहात। खरं म्हणजे कथेचा आजचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी आपण सर्वजण मोठ्या संख्येनं उपस्थित आहात। सर्वप्रथम पहिल्या दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा प्रणाम। शिवमहापुराणाची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे। शिवमहापुराणाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नसून शिवमहापुराणाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे। मला असं वाटतंय की आपल्या घराचं मंदिर बनावं अशी जर आपली इच्छा असेल, कुणाला वाटत नाही आपल्या घराचं मंदिर बनावं, प्रत्येकाला वाटतंय आपलं घर मंदिरासारखं असावं, प्रत्येकाला वाटतंय आपल्या घरामध्ये सुख, समाधान, शांती मिळावी। खरं सांगतो, आपल्या घरामध्ये सुख मिळावं, समाधान मिळावं, शांती मिळावी, ऐश्वर्य प्राप्त व्हावं आणि सुखा समाधानानं आपला प्रपंच व्हावा अशी जर आपली प्रामाणिकपणे इच्छा असेल तर आजपासून सुरू असणारे शिव महापुराण कथा आपल्याला रोज ऐकावी लागेल। रोज जर ही कथा सातत्यानं तुम्ही ऐकत असाल तर एक दिवस ही कथा आपल्या घराचं मंदिर केल्याशिवाय राहणार नाही। एवढी पवित्र आणि सुंदर कथा ती म्हणजे शिव महापुराणाची कथा आहे। घर सुद्धा मंदिर असू शकते। काही लोकांनी आम्हाला प्रश्न विचारला की महाराज, शिव महापुराणाची कथा ही घराला मंदिर बनवणारी कथा आहे असं तुम्ही आम्हाला सांगत असता। हो, मग शिव महापुराणाची कथा जर घराला मंदिर बनवत असेल तर घर कुठं मंदिर असू शकतंय का? ऐकताय ना तुम्ही सगळे लक्ष देऊन? घर कुठं मंदिर असू शकतंय का? तर त्याचं उत्तर आम्ही हमेशा देतो, घर सुद्धा मंदिर असू शकतं। गेला तुम्ही कधी आळंदीला तर आळंदीला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली आहे। ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ठिकाणी समाधी घेतली ते सुद्धा माऊलीचं समाधी मंदिरच आहे। आणि माऊली ज्या सिद्ध बेटामध्ये, ज्या वाड्यामध्ये, ज्या घरामध्ये राहत होते ते घर सुद्धा आज मंदिरच आहे। 16 किलोमीटर देहू नावाचं गाव आहे। देहू नावाच्या गावाला जर आपण गेलात तर संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जिथून वैकुंठ गमन केलं ते सुद्धा मंदिरच आहे। आणि जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या वाड्यामध्ये राहत होते तो वाडा सुद्धा मंदिरच आहे। लक्षात येते माझं बोलणं? मी काय म्हणतो लक्षात येतंय का? तुमच्या मना वगैरे हलवत जा म्हणजे मला कळेल तुम्ही जित्या जागे आहेत म्हणून, जित्यात आहेतच बोलत चला म्हणजे लक्षात येईल। आपल्या घराचं मंदिर व्हावं अशी जर आपली प्रामाणिकपणाने इच्छा असेल तर त्यासाठी एक पर्याय सांगितलाय की शिव महापुराण। शिव महापुराणाची कथा अत्यंत पवित्र आणि पावन करणारी कथा आहे। मन आणि बुद्धीला पवित्र करणारी कथा जर कोणती असेल तर ती शिव महापुराणाची कथा आहे। आपल्या जीवनातील दुःख, आपल्या जीवनातील दारिद्र्य, आपल्या जीवनामध्ये सर्व सुख सोयी, सुख संपदा प्राप्त व्हावी यासाठी सगळ्यात कमी भक्तीमध्ये लवकर प्रसन्न होणारा देव म्हणजे बाबा महादेव आहे, भोलेनाथ। अनेक देव आहेत आपल्या संप्रदायामध्ये, 33 कोटी देव सांगितले। किती कोटी? 33 कोटी। पण 33 कोटी देवामध्ये कमी भक्तीमध्ये लवकर प्रसन्नता
आणि कमी भक्तीमध्ये जास्त फल प्रदान करणारा एकच देव आहे, त्या देवाचं नाव महादेव आहे. कुणाला काय देईल काही सांगता येत नाही. ज्यानं मागितलं त्याच्यापेक्षा जास्त देणार आहे, असा तो महादेव आहे. मग त्या भगवान महादेवाचा परिचय काय आहे? भगवान शिवजी अंगाला भस्म का लावतात? भगवान शिवजीच्या त्या ठिकाणी डोक्यावर चंद्र का आहे? गळ्यामध्ये साप का आहे? गजचर्म का पांघरतात? या सगळ्या गोष्टी माणसं बारकाईनं बघत नाहीत. आणि त्यासाठी व्यासांना हे पुराण लिहावं लागलं. त्या पुराणाचं नाव शिवमहापुराण. आपल्याकडे पुराणाची संख्या 18 आहे. पुराणाची संख्या किती आहे? 18. किती संख्या आहे? अरे सांगा ना किती? अरे पुराणाची संख्या किती आहे आपल्याकडे? 15 आहे का 19 आहे? किती आहे? तुम्ही काही बोलतच नाही. किती पुराण किती आहे? मी काही विचारलं कशा करायचं? असं असं बघायला नाही मी विचारतो तुम्हाला. मी पुराण किती विचारतोय. माहिती आहे तुम्हाला पुराण किती आहेत? आपल्याकडे पुराण किती आहे? 19 आहेत का 22 आहेत? किती आहेत? 18 आहेत. 18 आहेत. बरोबर आहे, बरोबर आहे. 18 पुराण आहे. पण त्या 18 पुराणापैकी सगळेच पुराण नाहीत. काही पुराण आहेत, काही उपपुराण आहेत, तर काही महापुराण आहेत. आणि त्या महापुराणामध्ये शिवमहापुराण आहे. श्रीमद भागवत महापुराण, श्रीमद देवी महापुराण, तसं श्रीमद शिव महापुराण. म्हणजे सगळ्या पुराणामध्ये श्रेष्ठ पुराण जर कोणतं असेल तर त्या पुराणाचं नाव शिवपुराण आहे. 4थ्या क्रमांकाचं पुराण आहे. जे काही 18 पुराण आहेत त्यापैकी शिवमहापुराणाचा हा 4था नंबर आहे. कितवा नंबर आहे? बोला ना, बोला ना. 4था. हे मी शेवटच्या दिवशी विचारणार आहे प्रश्न. आणि 3 प्रश्नाची बरोबर उत्तर दिली की त्या बाईला आम्ही पैठणी साडी देत असतो. असा नियम आहे आमच्या कथेचा. म्हणून लक्षात ठेवा, आम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकतो. लक्षात येते माझं बोलणं? मुद्दा एवढाच आहे की 4थ्या क्रमांकाचं हे पुराण आहे. आणि या पुराणामध्ये वर्णन कशाचे? तर या पुराणामध्ये वर्णन महादेवाचं आहे. अन्य लोकांनी संप्रदायाबद्दल, शिवमहापुराणाबद्दल, शिवसंप्रदायाबद्दल, वैष्णव संप्रदायाबद्दल अन्यांनी मतं मांडली. पण अन्य जरी मत असले, काही लोकांचं मत आहे की शैव संप्रदाय वेगळा आहे, वारकरी संप्रदाय वेगळा आहे, आम्ही शैव आहोत, आम्ही वैष्णव आहोत. आपल्याकडे असा भेद मानला जात नाही. आपल्याकडे 4 संप्रदाय प्रचलित आहेत: गाणपत, शाक्त, शैव आणि वैष्णव. हे 4 संप्रदाय आहेत. गाणपत म्हणजे गणपतेर संबंधीना इति गाणपत, म्हणजे गणपतीचे जे उपासक आहेत त्यांना गाणपत म्हणतात. शिवेर संबंधीना इति शैव, म्हणजे शिवाचे जे उपासक त्यांना काय म्हणतात? शैव. बरोबर. शाक्तेर संबंधीना इति शाक्त, शाक्त म्हणजे देवी, देवीचे जे उपासक आहेत त्यांना शाक्त म्हणतात. लक्षात आलं? आणि विष्णोर संबंधीना इति वैष्णवा, म्हणजे विष्णूचे जे उपासक आहेत त्यांना म्हणतात वैष्णव. लक्षात आलं? विष्णू म्हणजे हरी आहे आणि महादेव म्हणजे हर आहे. फरक नाही याच्यात काही, याच्यात काही फरक नाही. भेद काशी नाड एक वेलांटीच आड. एक वेलांटी जर सोडली तर उजवे वाम भाग, तुका म्हणे एकच अंग. महाराजांना दृष्टांत द्यावा लागला, बाबा हरीमध्ये आणि हरामध्ये कशाचाही भेद नाही. हो हरिहरा भेद. हरी म्हणजे आणि हरामध्ये कशाचाही भेद नाही. अर्थात विष्णूमध्ये, रामामध्ये आणि महादेवामध्ये कशाचाच भेद नाही. नाही नका करू वाद. तो नाही शब्द अलीकडे घ्या. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. वाद करायची गरज नाही. आम्ही वैष्णव आहेत, आम्ही शैव आहेत, आम्ही गणपत आहेत, आम्ही शाक्त आहेत, याची काही गरज नाही. आपल्यामध्ये देव जरी 33 कोटी असले ना, 33 किती देव आहेत आपल्याकडे? तुम्ही बोलत चला, नाही तर मी मोकाळ पांढरं गावाकडे करतो. तुम्ही उद्या तुमचा महाराज बोलून घ्या. बरोबर आहे का नाही गणेश महाराज? तुम्हाला बोलता आलं तर बघा, नाही तर तुमचा महाराज बोलवा, मी चालू. होय. नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव. हरीमध्ये आणि हरामध्ये कशाचाही भेद मानला जात, बोला ना, मानला जात नाही. अरे बाबा तुम्हाला बोलावं लागेल. ही काही वन डे मॅच नाही, ही कसोटी आहे. बरोबर आहे का नाही?
वन डे मॅचला कसंही जमतंय 2 तासापुरतं निघून जायचं, पण आता 7 दिवस मला तुमचे थोबट आपलं हे मला तुमच्या समोर कथा सांगायची ना, कथा सांगायची. तर लक्षात आलं का नाही? त्यामुळे तुम्ही बोलत चला, एकदम मोकळ्या मनानं बोलत चला. तुम्ही जेवढं चांगलं बोलता तेवढी चांगली कथा होणार आहे. लक्षात आलं माझं बोलणं? आपल्याकडे देव किती आहेत बोला की? 33 कोटी. देव किती आहेत? काय होतंय याचा दुसरा एक फायदा आहे, असं बोलत राहिलं की झोप येत नाही. खरे बोलत राहिलं की झोप येत नाही, त्याच्यामुळे बोलत चला. लक्षात आलं माझं बोलणं? देव किती मानलेत आपल्याकडं? 33 कोटी. पण 33 कोटी देव जरी असले तरी त्या 33 कोटी देवाची वेगवेगळी रूप आहेत, देवाची अवतार आहेत. मुख्य देव एकच आहे. 33 कोटी देव आहेत आणि ज्यांची कथा आपल्याला करायची त्यांचं नाव महादेव. कथा महादेवाची बघायची. बाकी देव किती? 33 कोटी. अरे 33 कोटी येत नाही असं नाही. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बापर खुमा देवर खुना बानली कैसी. अनंत अवतार आहेत परमात्म्याचे, अनंत रूप आहेत परमात्म्याचे. देवानं अनेक प्रकारचे अवतार धारण केले, पण बाकीच्या सगळ्या देवामध्ये या बाबाचं नाव महादेव आहे. या बाबाचं नाव महादेव. ही कथा महादेवाची कथा आहे. ही कथा शिवपुराणाची कथा म्हणजे महादेवाची कथा. 6 प्रकार पाडले गेले. शिवमहापुराणानं अवताराचे 6 प्रकार पाडले. 6 प्रकारानं भगवान अवतार घेतले. अंश अवतार, अंशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार. लक्षात येते माझं बोलणं? पूर्ण अवतार आणि परिपूर्ण अवतार. अंश, अंशांश, कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. किती झाले? 6 झाले. 6 प्रकार आहेत. आता कसं गणेश महाराज? अंश अवतार सांगितलेत. कारण अंश अवतार, अंश अवतार म्हणजे काय? तुम्ही आम्ही देवाचे अंश. शिवमहापुराण असं सांगते की तुम्ही वेगळे नाहीत, तुम्ही आणि देव वेगळेच, एकच आहे. आता आपल्याला वाटतंय की आपण जीव आहोत, पण ज्या वेळेला 7 दिवस शिवमहापुराणाची कथा आपण ऐकू ना, त्या दिवशी आपल्या लक्षात येईल की जीव जीव नाही, हा जीव आता शिवस्वरूप झालेला असेल. शिवतत्व हे एक तत्व जगाच्या पाठीवर आहे. त्या तत्वाचं नाव शिवतत्व आहे. आणि कथा ऐकत असताना, कथा ऐकत असताना, भक्ती करत असताना हा जीव ज्या दिवशी शिवस्वरूप होईल त्या दिवशी ही भक्ती सफल झाली. लक्षात येते मी बोलतोय ते? लक्षात येते मी बोलतोय ते? आता लक्ष द्या माझ्याकडे. तुम्ही आम्ही सगळे देवाचे अंश आहे. भगवान गीतेमध्ये सुद्धा बोलून गेले, ममय अंशो जीवलोके जीवभूत सनातनः. तुम्ही आम्ही सगळे देवाचे रूप आहेत, देवाचे अवतार आहेत. त्याला अंश अवतार म्हणतात. दुसरा प्रकार आहे अंशांश अवतार. अंशांश अवतारामध्ये कोण? अंशांश अवतारामध्ये समजा देशाचे पंतप्रधान, देशाचे राष्ट्रपती, बरोबर आहे की नाही? देशाचे मालक कोण? देशाचे मालक कोण? देशाचे मालक राष्ट्रपती असतात. पंतप्रधान नाही, प्रधान आहेत, ते सेवक आहेत. राष्ट्रपती हे देशाचे मालक आहे. मग द्रौपदी मुर्मू या देशाच्या मालक आहे. बरोबर आहे? लक्षात आला आता? म्हणजे अंशच, पण अंशामध्ये विशेष अंश मानला जातो. म्हणजे देवाचा अवतार एक अंश अवतार, दुसरा अंशांश अवतार, तिसरा कला नावाचा अवतार. एक कला. देवानं अनेक पद्धतीच्या कला केल्या, भरपूर कला केल्या देवानं. देव सुद्धा कलाकारच आहे. हा, देव सुद्धा कलाकारच आहे. यानं एवढे सृष्टी निर्माण केली, का कसला कलाकार असेल देव. आता इथं एवढे माणसं बसलेत, अहो एकाचाही डिस्प्ले दुसऱ्यासारखा आहे का सांगा बरं? सगळ्याचं मॉडेल चेंजच आहे ना. कुणी नाकात गेलेले तर कुणी नाकात वर आलेले, कुणी फेपाण्या नाकात आहेत, कुणी नकट्या नाकाचे आहे का नाही सांगा? काही काहीला तर लिहावं लागतं इथे नाकाची जागा आहे. कळलं? एक सारखं कोणीच आहे का सांगा बरं? एक सारखं आहे का सांगा? ओ बोला ना, आहे का कोणी? नाही नाही. अन्य अन्य ही देवाची कला आहे. देवाची काय ही बोला ना, कला. देवानं कला केल्या, अनेक कला केल्या देवानं. काय कलाकार आहे देव. देव कुत्र झाला. कुत्र कोण झाला? देव बोला ना, कोण झाला? कुत्र झाला. ज्यावेळेला नामदेवराय तुमच्या गावाकडून आले गणेश महाराजाच्या औंड्याहून, त्यावेळेला औंड्याहून आल्याच्या नंतर देवानं परीक्षा घ्यायची ठरवली. नामदेवरायची परीक्षा घेण्यासाठी भगवान कोण झाले होते? कोण झाले होते? कुत्र झाले होते. ही देवाची कला आहे. ही देवाची काय कला आहे? कला.
कुत्र झाले आणि कुत्र झाल्याच्या नंतर भाकरी घेऊन पळायला लागले. त्यावेळेला नामदेवराय त्याच्या पाठीमाग तुपाची वाटी घेऊन चालता. देवा कोरड्या भाकरी खाऊ नका बरं, देवा कोरड्या भाकरी खाऊ नका, पोट दुखल. नामदेवराय तुपाची वाटी घेऊन देवाच्या मागे धावले. लक्षात आलं माझं बोलून? ज्या वेळेला गरज पडली त्यावेळेला भगवान कुत्र झाला. कोण झाला? बोला ना, बोला ना. कुत्र झाला, कुत्र. बरोबर आहे, ही देवाची कला आहे. बरोबर आहे. अहो देव डुक्कर झाला, डुक्कर झाला. भागवतात कथा येते, वराह रूप धरिले गाढे आणि पृथ्वी धरिली दाढे. वराह रूप धारण करून भगवान परमात्म्यानं डुकराचं रूप धारण करून पृथ्वी दाढावर धरली, म्हणजे डुक्कर झाला देव. देव डुक्कर झाला, देव कुत्र झाला, देव गाढव झाला. नामदेवराय ज्या वेळेला एकनाथ महाराज ज्या वेळेला काशीहून पाणी घेऊन आले ना, त्यावेळेला भगवान परमात्मा गाढव झाला. आणि गाढव झाल्याच्या नंतर नाथ महाराजांनी पाण्याची कावड त्या गाढवाला पाजली. ह्या देवाच्या कला आहेत, कला. लक्षात येते माझं बोलणं? आणि प्रसंग पडला, देवाने एक स्पेशल अवतार धारण केला होता, लुगडं नावाचा. लुगडं माहिती का तुम्हाला? लुगडं नावाचा अवतार. अरे माहिती का? बोला ना. लुगडं, लुगडं. देव लुगडं झाला होता. माहित नाही तुम्हाला? कधी झाला होता? हा, कधी झाला होता सांगा ना. कधी? बरोबर आहे, बरोबर आहे. कधी झाला होता? शाबास. ज्या वेळेला द्रौपदीला अडचण आली त्यावेळेला जगाचा मालकानं कशाचा अवतार धारण केला? लुगडं. सवेची लुगडी आपण झाला. ज्ञानोबराय म्हणतात की बरेच जण म्हणतात लुगडे पुरवले. लुगडे पुरवले नाही, लक्षात ठेवा. शब्दा का लक्ष द्या म्हणजे लक्षात येऊन. लुगडे पुरवले नाही. नेसायला वेळ लागतो का फेडायला वेळ लागतो? बोला ना. नेसायला वेळ लागतो का नाही? मग आता किती लुगडे नेसेल, किती लुगडे माझी द्रौपदी नेसेल, त्यापेक्षा स्वतः जगाचा मालक स्वतः लुगडं झाला. लक्षात आलं का नाही? कौरवे पांचाळे सभे माझी आणली, कधी वस्त्रहरणे वस्त्रे कैसी झाली माऊली. महाराज म्हणतात स्वतः देवच वस्त्र झाला, देवच लुगडं झाला. हा देवाच्या कला नावाचा अवतार आहे. कोणता? कला केल्या, अनेक कला केल्या. आता बघा 6 प्रकार सांगितले शिवपुराणात. पहिला अवतार अंश अवतार. पहिला अवतार, तुम्ही बोला गड्या, मी माझी शपथ हाणून घेईन बघा खाली येऊन, तुम्ही बोलत चला मोकळ्या. मी काही विचारले का अशा करतात? जसं सगळं ग्रंथच पाठ आहे ह्यांच्या, अशा बघायच्यात. माहीत परवा दिवशी एक बाई भेटली, परवा लातूरला कथा झाली. एक बाई भेटली, म्हणली महाराज लई कथा ऐकल्या पण तुमच्यासारखी कथा कुठंच नाही म्हणे. म्हटलं कसं काय? तुमच्यासारखी कथा भारी कोणतीच नाही. तुमच्या कथेत येऊन बसल्याबरोबर डोळा लागतो. म्हणलं तू नेमका अपमान करायली का सन्मान द्यायली हेच कळानं गेलंय. लक्षात आलं बोलणं? बघा इकडे लक्ष द्या माझ्याकडे. कुठवर आलत? काय माहित कुठवर आलत. आम्हाला काय आपलं घरी गरमत इथं करमत म्हणून येऊन बसायचं बस काय. कुठवर आलत? अंश अवतार. म्हणजे माझ्या मग म्हणा पहिला अवतार शिवपुराणानं 6 प्रकारचे अवतार सांगितले. आपल्याला महादेवापर्यंत जायचं आहे, हे लक्षात ठेवा. पहिला अंश अवतार. कोणता? अंश. बोला. अंश. 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 कला, आवेश, पूर्ण आणि परिपूर्ण. लक्षात आलं? आता अंश झाला, अंशांश बघितला, कला बघितला, आवेश अवतार. आवेश. परशुरामाचा अवतार आवेश अवतार. अलीकडे आता माणसाली मिशा राहिल्यात का सांगा? नाही राहिल्या. परशुरामाच्या कुराडीला मिशा होत्या. माहिती तुम्हाला रेणुकेची कथा आहे? ऐका रेणुके. जाऊ द्या ते नंतर सांगू. बरोबर आहे का नाही? नवरात्रात येऊ एकदा. नवरात्रात पुन्हा नम पार्वती बदे शिव महादेव. बघा इकडे रेणुकेची स्पेशल कथा आहे. परशुरामाची कथा सांगत असताना ऐकली असेल. आता बोलू नका रे पोरो, बोलू नका. रेणुकेची कथा आहे. कोणता? आवेश अवतार परशुराम. पूर्ण अवतार. पूर्ण अवतारामध्ये 2 गेले. पूर्ण अवतार रामकृष्ण. पण त्याच्यात राम पूर्ण आहे पण परिपूर्ण नाही. परिपूर्ण नाही. आणि कृष्ण अवतार हा परिपूर्ण अवतार आहे. कृष्ण अवतार कसला अवतार आहे? परिपूर्ण अवतार. महादेवाचा अवतार कसला अवतार आहे? आवेश अवतार. महादेव फक्त मनायला भोळा आहे. काही माणसं फक्त मनायलाच भोळे असतात. हे लय भोळे मधून गाबुळे असते. अंग त्यांचा ढंग बोळा असतो. बँकेत कुटीन धोत्राला गाठी असे लई माणसं असते.
त्यांचे कपडे बघितले, त्यांची दाढी बघितली, त्यांचं राहणीमान बघितलं की माणूस म्हणते कसला माणूस आहे, भोळा आहे. पण ती वरून भोळ्या असतात, मधून गाभोळे असते. मला परवा दिवशी एक जण म्हणला आपली बायको लय भोळी. मी म्हणलं बायकून भोळी ह्या दोन गोष्टी एकत्रित येऊ शकत नाहीत. नाही म्हणला बायको लय भोळी. येड्या म्हणलं बायको भोळी नसती. नाही लय भोळी म्हणला. चला घरी. म्हणलं चल घरी जायचं आणि शेजारणीचं कौतुक करायचं. घरी गेला आणि बायकोला म्हणलं काय ते शेजारणीच्या हाताला चवय, बळच पोहे खाऊ घातले, खणकुने कानाखाली ठोका हाणला. मी म्हणलं लईच भोळी या. त्याचा झाला अपमान. मी म्हणलं लईच भोळी, त्याचा अपमान झाला. ते बायकोला म्हणला खरंच हाणलंस का चेष्टात हाणलास? बायको म्हणली खरंच हाणलंय. हा मग ठीक आहे म्हणला, आपल्याला चेष्टा जमत नाही. कळलं? लक्षात आलं माझं बोल? महादेव म्हणायला जरी हा देव भोळा असला ना तरी फक्त भोळा ही पदवी त्यांची लक्षात ठेवू नका. भोळ्याच्या पुढे एक शब्द आहे चक्रवर्ती. लक्षात आलं? शिव भोळा पण चक्रवर्ती. लक्षात आलं का नाही? नुसता भोळा नाही ना, चक्रवर्ती भोळा आहे, ओरिजिनल भोळा आहे. आणि त्या ओरिजिनल भोळ्याचीच देवाला सुद्धा त्याचीच आवड आहे. आलं लक्षात? आता तुमच्या म्हणजे पूर्ण अवतार, परिपूर्ण अवतार, कला अवतार, आवेश अवतार, अंश अवतार आणि अंश अवतार, 6 अवताराचं वर्णन शिव महापुराणानं केलेलं आहे. त्याच्यापैकी महादेवाचा अवतार जो आहे तो आवेशातला अवतार. भोळेपणा जरी स्वभावात असला तरी त्यांच्या जर विरोधात कुणी गेलं आणि त्यांनी जर तिसरा डोळा उघडला तर त्याची राख झाल्याशिवाय राहत नाही. महादेवानं स्वतःच्या सासऱ्याला सोडलं नाही, दक्षाला. कथा येणार आहे पुढं, बाकी त्याची काय. लक्ष देते माझं बोलणं तुमच्या? आता लक्ष द्या माझ्याकडे. मग या सगळ्या गोष्टीचं वर्णन वेगवेगळ्या पद्धतीनं एका ग्रंथामध्ये व्यासांना करणं शक्य नव्हतं. महादेवाचं वेगळं अवतार आहे, विष्णूचा वेगळा अवतार आहे, ब्रह्मदेवाचा वेगळा अवतार आहे. या सगळ्या देवांचं वर्णन एकत्रित करणं व्यासांना शक्य नव्हतं. म्हणून त्यांनी त्या पुराणामध्ये प्रकार पाडले आणि मग असे 18 पद्धतीचे पुराण तयार झाले. आणि त्याच्यात 4थ्या क्रमांकाला जे पुराण लिहिलं त्या पुराणाचं नाव शिवमहापुराण. आलं लक्षात आता तुमच्या? आता बघा माझ्याकडे लक्ष द्या. शिवमहापुराण ज्या वेळेला तयार झालं, हे कसं तयार झालं, हा संवाद कुणाचा आहे, कुणी कुणाला कथा सांगितली, तर ही कथा सांगत असताना नैमिषारण्याच्या भूमीमध्ये सूत महर्षींनी शौनकादी ऋषींना हे सगळे पुराण सांगितले. फक्त भागवतच सांगितलंय असं नाही. आपल्या डोक्यात एकच आहे, नैमिषारण्यात भागवत झालं. भागवत नाही झालं, सगळे पुराण नैमिषारण्यात झाले. सगळे पुराण 18 पुराण आहेत ना सगळे. त्यांचा एकच धंदा होता, हे पुराण झालं की दुसरं पुराण, ते पुराण झालं की तिसरं पुराण. यज्ञ करत होते त्या ठिकाणी. ते काय करत होते? यज्ञ. आणि यज्ञ करण्यासाठी त्यांना चांगली जागा पाहिजे होती आणि जागा मिळत नव्हती. म्हणून भगवान परमात्म्याकडे गेले, सांगितलं आम्हाला एक चांगली जागा द्या, तिथं यज्ञ करायचं आहे. त्यावेळेला यज्ञ करण्यासाठी गेल्याच्या नंतर देवानं आपल्या हातातलं जे सुदर्शन चक्र होतं ते चक्र घेतलं आणि फेकलं आणि सांगितलं जा, हे चक्र ज्या ठिकाणी थांबेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन तपश्चर्या आणि यज्ञ करा. लक्षात येते? त्या ठिकाणी यज्ञ करा. मग काय झालं, ते जे चक्र होतं ना ते एका निमिषामध्ये ज्या अरण्यामध्ये जाऊन पडलं त्या भूमीला नाव ताई नैमिषारण्य. त्याला दुसरं एक नाव आहे, त्याला चक्रतीर्थ म्हणतात. कोणतं तीर्थ? चक्रतीर्थ. कारण ते चक्र ज्या ठिकाणी स्थिर झालं त्याचं नाव चक्रतीर्थ आहे. आणि या कथेला दुसरं एक नाव दिलंय, त्या कथेचं नाव आहे यज्ञांग कथा. कोणती कथा? यज्ञांग कथा. शिवपुराण म्हणतं यज्ञांग कथा म्हणजे काय? यज्ञ चालू होता आणि यज्ञ चालू असताना राहिलेल्या रिकाम्या वेळेमध्ये जे पुराण वाचले गेले त्या कथेचं नाव यज्ञांग कथा आहे. म्हणून याला यज्ञांग कथा एक नाव आहे. मग ते निमिषामध्ये ते चक्र ज्या ठिकाणी जाऊन पडलं त्या ठिकाणी त्या कथेला सुरुवात झाली. आणि हे पुराण झालं की ते पुराण, ते पुराण झालं की ते पुराण, अन्य पुराण चालू होते. 88,000 शौनकादी ऋषी ऋग्वेदी ब्राह्मण आहेत. कोणते? ब्राह्मण आहेत. ब्राह्मण ऋग्वेदी ब्राह्मण 88,000 शौनकादी ऋषी त्या ठिकाणी स्थिर होते. आणि ते त्या ठिकाणी स्थिर असताना, ऐका लक्ष द्या माझ्याकडे, स्थिर बसलेले होते. अंतकरणामध्ये दुःख होतं, अंतकरणामध्ये चलबिचल होती. काहीतरी असं वाटत होतं कुणीतरी एखादा महात्मा असावा आणि त्या महात्म्यानं आमच्या दुःखाचं निवारण करावं. एक वाक्य लक्ष देऊ नाही का? माझ्याकडे लक्ष द्या. आपल्या अंतकरणामध्ये दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये भरलेलं आहे.
थोडं लक्ष द्या, न बोलता मला थोडं विक्षेप जमत नाही. दुःख नाही असा माणूस या जगाच्या पाठीवर नाहीच. शिवमहापुराणाच्या महात्म्य प्रकरणामध्ये त्याचं वर्णन केलं. 6 अध्याय महात्म्याची सांगितले. प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. ऐकताय ना तुम्ही? प्रत्येकाचे एकच आहे. माझं दुःख वेगळं असेल, यांचं दुःख वेगळं असेल, तुमचं दुःख वेगळं असेल, पण दुःख नाही असा माणूस नाही. जीवन ही अशी एक शाळा आहे महाराज. ही अशी एक शाळा आहे, अशी एक परीक्षा आहे. इथं सगळे परीक्षार्थी आहेत, पण इथं कुणाचंच कुणाला बघून लिहिता येत नाही, कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका देवाने वेगळी तयार केली. माझ्या जे नशिबात लिहिले ती तुमच्या नशिबात नाही, तुमच्या नशिबात लिहिले ती माझ्या नशिबात. समोरून जर बघितलं ना, असं वाटतं माणसं अतिशय समाधानी आहे, सुखी आहे. कपडे बघितले, सोना नाणं बघितलं, चेहऱ्याकडे बघितलं, असं वाटतं ताई की अति चांगले समाधानी. पण त्या व्यक्तीला एकांतात घेऊन जर विचारलं ना, ती व्यक्ती सांगेल महाराज पैसा म्हणजे सर्वस्व नाही हो, सोनं नाणं म्हणजे सर्वस्व नाही हो. काय चाललंय म्हणल्याच्या नंतर बरं आहे म्हणावंच लागतं. हे बरं आहे म्हणावं लागतं. बरं असते पण खरं नसतं. बरं वेगळं आहे आणि खरं वेगळं आहे. लक्षात येते माझं बोल? अंतकरणामध्ये प्रत्येकाच्या दुःख आहे, आणि त्या अंतकरणातलं दुःख हलकं होण्याची अतिशय गरज आहे. खरं सांगू, एक वाक्य लक्ष देऊन ऐकत असाल. आई, तुमच्याकडून काही चुका होतात, माझ्याकडे लक्ष द्या. महिला मंडळाला, तुमच्याकडून काही चुका होतात, तेवढ्या चुका सुधारून घ्या. शिवमहापुराण असं म्हणतंय. तुम्ही काय करता? आपल्या जीवनातली एखादी पर्सनल गोष्ट, आपल्या घरातल्या काही गोष्टी, माझ्या खूप जवळची मैत्रीण आहे म्हणून तिच्याजवळ काही गोष्टी शेअर करता. खूप जवळची मैत्रीण आहे, माझी मैत्रीण आहे, माझ्या जवळची आहे, माझ्या नात्यातली आहे, माझी बहीण आहे म्हणून काही मनातल्या गोष्टी, काही गोष्टी तुम्ही शेअर करता. पण महिन्याभरानं लक्षात येतं आपण ज्या गोष्टी जवळची म्हणून जिच्याजवळ शेअर केल्यानं त्या गोष्टीचा तिनं शेअर बाजार केलेला असतो. शिवमहापुराणामध्ये त्याचा उल्लेख आहे. या जगामध्ये आपलं जवळचं कोणी नसतं, एक परमात्मा सोडला तर आपलं कोणी. सांगू, ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये काही दुःख येईल, ज्यावेळेला आपल्या जीवनामध्ये काही संकट येतील ना, आपण तर भगवान वैद्यनाथाच्या पवित्र प्रांगणातली माणसं. 12 ज्योतिर्लिंगापैकी एक भगवान वैद्यनाथाचं त्या ठिकाणी परळी वैद्यनाथ हे पवित्र स्थान आहे. त्या परळीच्या भूमीमध्ये राहतात. परळी म्हणजे सामान्य नाही. परळी म्हणजे, परळीचं नाव हे आताच पुरतं मर्यादित नाही, तर परळीचं नाव हे पुराणामध्ये, वेदांतामध्ये, परळीचं नाव शिवमहापुराणामध्ये सुद्धा परळीचा उल्लेख आहे. वैद्यनाथ भगवान त्या परळीला, त्या ठिकाणी विराजमान आहे. आपल्या जीवनात ज्या वेळेला दुःख येईल, आपल्या जीवनात ज्या वेळेला संकट येईल ना, तर जवळच्या माणसाजवळ मांडत बसण्यापेक्षा कधीतरी भोलेनाथाच्या मंदिरात जा, महादेवाच्या मंदिरात जा, इथं महादेवाची पिंड. वैद्यनाथाला जा, इथं महादेवाच्या समोर बसा. ज्यावेळेला कुणी नसेल त्यावेळेला बसा, कुणी नसेल त्यावेळेला. किंवा घरामध्ये महादेवाचं शिवलिंग असेल, महादेवाची मूर्ती असेल, घरातली सगळी माणसं बाहेर जाऊ द्या. गेल्याच्या नंतर दरवाजा लावून घ्या. भगवान परमात्म्याच्या देवाच्या समोर बसा आणि महादेवाच्या समोर बसून एवढंच म्हणा, देवा काय चुकले आमचं, काय चुकले सांग. अंतकरणापासून तुझी भक्ती करतो, अंतकरणापासून तुझी सेवा करतो. एवढी भक्ती करू, एवढं चांगलं वागून, एवढं मन निर्मळ ठेवून का आमच्या जीवनात दुःख देतोस रे? काय चुकलंय आमचं? सामान्य लोकांच्या पुढे रडत बसण्यापेक्षा देवाच्या पुढे रडलात ना, आयुष्यात पुन्हा कुणाच्या पुढे हात पसरायची वेळ कधी येणार नाही. काय चुकलंय देवा? का दुःख देतोस आमच्या जीवनात? दर सोमवारी तुझी भक्ती आहे, बेलफूल तुला समर्पित करते. काय चुकलंय सांग? लोकांच्या समोर आपलं दुःख मांडत बसू नका. आपलं दुःख हलकं व्हावं असं वाटत असेल ना, तर आपलं दुःख असो नाही तर सुख असो, परमात्म्याच्या समोर मांड.
आपल्या जीवनातलं दुःख जर सांगायचं असेल ना तर कुणाच्या पुढं मांडलं पाहिजे तर ते देवाच्या पुढं मांडले सुख दुःख आपल्या जीवनातलं दुःख महादेवाच्या समोर मांडलं पाहिजे. बऱ्याच जणीचा प्रश्न एकच असतो, बरोबर आहे का नाही? माझ्या सगळ्यांसाठी मी आहे, पण माझ्यासाठी कोण आहे? शिवमहापुराण असं म्हणते की प्रत्येक स्त्रीच्या जीवनात हा प्रश्न पडतोच. जीवन जगत असताना प्रत्येकीला हे वाटतंच. कुणी विचारलं काय 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 चाललंय, महाराज सगळ्यांसाठी मी आहे हो, माझ्यासाठी कोणीच नाही. मला असं वाटतंय सगळ्यांसाठी तुम्ही असाल हे तुमचं भाग्य आहे. तुमच्यासाठी ज्या वेळेला कुणी नसेल ना त्यावेळेला वैद्यनाथ भगवान तुमच्यासाठी कायम उभा असेल हे लक्षात. महादेव तुमच्या पाठीशी कायम उभा आहे. त्यामुळे घाबरून जाऊ नका. मी खूप एकटा आहे, मला असं वाटतंय मला खूप एकटं पाडलंय, मी खूप एकटाच आहे असं म्हणण्यापेक्षा एकटाच सगळ्याला बास आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. दुःख पचवण्याची शक्ती अंतःकरणामध्ये तयार झाली पाहिजे. दुःख पचवता आलं पाहिजे. तुम्हाला एक वाक्य सांगू कळण्यासाठी. बऱ्याच जणाला काय वाटतं माहिती का, बऱ्याच जणाला की आमच्या पाठीमागं दुःख आहे. दुःख सगळ्याच्या जीवनात असतं. दुःख नाही असा एकही व्यक्ती जगाच्या पाठीवर नाही. आम्ही हमेशा एक दृष्टांत सांगत असतो, गमतीनं घडलेली घटना. एका डॉक्टरकडे एक पेशंट गेला आणि डॉक्टरकडे एक पेशंट गेल्याच्या नंतर पेशंट सांगितलं, डॉक्टर साहेब तब्येत बरी नाही. म्हणजे काय झालंय, काय झालंय कळत नाही, पण नर्वसपणा आहे. नर्वसपणा आहे. ऐका बरं, फार मस्त आहे. नर्वसपणा आहे साहेब. डॉक्टरनं सगळं चेक केलं. ऐकताय ना? डॉक्टरनं सगळं चेक केलं आणि सांगितलं तुम्हाला काही झालेलं नाही, मनस्थिती बरोबर नाही. तुम्ही काय करा, तुम्ही थोडंसं हसा. तुम्हाला थोडंसं हसावं लागेल. हसल्याच्या नंतर मन मोकळं होईल आणि तुमची प्रकृती ठीक होईल. ठीक आहे म्हणले. ऐका डोळ्यात भरून येतील. ठीक आहे म्हणले, निघून गेले. रस्त्यात गेटपर्यंत गेले तर डॉक्टरनं त्या पेशंटला हाक मारली, ओ इकडे या म्हणले. म्हणले का, आपल्या गावात एक सर्कस आली आहे, संध्याकाळी तुम्ही ती सर्कस बघायला जा. गणेश महाराज, सर्कस बघायला जर गेलात ना तर सर्कस बघितल्याच्या नंतर तुम्ही थोडंसं हसताल आणि फ्रेश होताल. पेशंटनं सांगितलं ठीक आहे. पुन्हा डॉक्टरनं हात मारून सांगितलं इकडे या. म्हणले का, त्या सर्कशीमध्ये एक दादा कोंडके नावाचं पात्र आहे. कोणतं? दादा कोंडके. त्याला तुम्ही बघितलं ना तुम्ही भरपूर हसाल आणि तुमचं दुःख कमी होईल. आता मात्र पेशंट माघारी फिरला, डॉक्टरचे पाय धरले, डॉक्टरच्या पुढे हात जोडून सांगितलं, डॉक्टर साहेब ज्या दादा कोंडके बद्दल तुम्ही बोलताय ना तो दादा कोंडके मी आहे. लक्षात आलं माझं बोलून? सगळ्या जगाला हसवणारा माणूस सुद्धा कधी कधी दुःखी असतो. डॉक्टरांनी दादा कोंडके त्यांच्या चरित्रात बघा, दादा कोंडकेंना बसवलं सांगितलं ही परिस्थिती. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमच्या जीवनात दुःख नाही असं नाही हो, फक्त एकच आहे, दुःख पचवण्याची कला आम्हाला जमली आहे. दुःख प्रत्येकाच्या जीवनात. शिव महापुराण आपल्याला हे दुःख पचवण्याची शक्ती देणार आहे. आज आलात 7 दिवस तुम्ही रोज या. खरं सांगतो आज पहिला दिवस आहे. शेवटच्या दिवसापर्यंत हे दाऊदपूर राहणार नाही, तर हे कैलास पर्वत झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही दुःखी आहे. 88,000 शौनकादी ऋषी ऋग्वेदी ब्राह्मण होते पण दुःखी आहे, नाराज आहे. इथपर्यंत आलो होतो आपण. नाराज आहे. कुणीतरी आपल्या जीवनातलं दुःख हलकं करण्यासाठी कुणीतरी एखादी व्यक्ती येईल आणि त्याच्याजवळ मी माझं दुःख हलकं करेल. माझं दुःख त्याच्याजवळ मन मोकळं करता आलं पाहिजे, दुःख सांगता आलं पाहिजे, असा एक तरी व्यक्ती आमच्या जीवनामध्ये असायला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती. कुणीतरी येईल, आम्हाला एखादा सल्ला देईल आणि सल्ला दिल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी आमचं दुःख निवृत्त होईल. जर तुम्ही दुःखात एकटे असाल
दुःख आपल्या जीवनामध्ये एकटेच आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं आम्ही एकटे आहोत. जर तुम्ही दुःखात एकटे असाल तर सुखात कोणालाही जवळ घेऊ देऊ नका. कारण दुःखामध्ये ज्यांनी आपल्याला एकटं पाडलेलं असतं ना, ते आपल्या जीवनामध्ये सुख आलं की ती माणसं मुंग्यासारखी आपल्याला चिटकत असतात. एक वाक्य सांगू द्या मला कळण्यासाठी. कोणताच माणूस या जगामध्ये वाईट नाही. कोणताच माणूस वाईट नाही. वाईट असते ती त्या व्यक्तीवर आलेली वेळ. पण ती वाईट वेळ एक दिवस निघून जात असते. पण पुढचं वाक्य ऐका, वाईट वेळेला बदललेली माणसं मात्र आयुष्यभर लक्षात राहत असतात. आणि जगात कुणालाही माफ करायचं, पण आपल्या वाईट वेळेला ज्यांनी आपल्या वाईट वेळेमध्ये हसलेत, आपल्या दुःखामध्ये ज्यांनी समाधान मानले ना, जगात त्या लोकाला कधी विसरू नका. मी माझ्या पदरचं बोलत नाही, शिवमहापुराणामध्ये व्यासांनी याचा उल्लेख केला आहे. वाट बघत होते, कुणीतरी एखादा साधू येईल, कुणीतरी एखादा महात्मा येईल. 88,000 शौनकादी ऋषी होते आणि तेवढ्यामध्ये एका महात्म्याचं आगमन झालं. त्या महात्म्याचं नाव आहे सूत महर्षी. बोलिये सूत भगवान की जय. सूत महर्षींचं आगमन झालं आणि यात लक्षात आलं की आता एक तरी महात्मा असा आहे, सूत जी आहे, की आपल्या जीवनातलं दुःख त्यांच्याजवळ मांडता येईल. 88,000 शौनकादी ऋग्वेदी ब्राह्मण त्या ठिकाणी सूत महर्षींच्या जवळ गेले आणि आजपासून तुम्ही आमचे गुरु आहात आणि सर्वप्रथम तुम्ही गुरु असल्यामुळं मी तुमची पूजा करतो म्हणून पुष्पम आणून फुल. सूत महर्षींचं आगमन झालं आणि 88,000 शौनकादी ऋषी त्यांची पूजा करत आहे. नन्ना सा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ. आपल्या गुरुच्या पुढे असे शब्द असले पाहिजेत, मोठेपणा नसला पाहिजे. नन्ना सा फूल हूँ मैं चरणों की धूल हूँ मैं, आया हूँ मैं तो तेरे द्वार. हो आया हूँ मैं तो तेरे द्वार. गुरुजी मेरी पूजा ब्राह्मण आहेत आणि सूतजीच्या पायावर म्हणतात नन्ना सा फूल हूं मैं. तुमच्या पायाची धूळ आहे, चरणों की धूल हूं मैं. तुमच्या दारात आलेलो आया हूं तेरे द्वार. गुरुजी मेरी पूजा करो स्वीकार. आमच्या पूजेचा स्वीकार करा, पूजेचा स्वीकार करा. कोटी कोटी रुपये देणगी देणारे लोक आहेत वृंदावनामध्ये, उत्तर भारतामध्ये 1-1 कोटी. पण नाम उल्लेख नाही कुठंच, उलट कुठंच नाही. आपले 150 असतील, नाव आमचं घेतलं नाही. आमचं नाव घेतलं नाही. लगेच मामाच्या घरी मामा आमचं नाव आलं नाही. 150 रुपयातच. एक वाक्य सांगू कळण्यासाठी तुम्हाला, पहिल्या दिवशी सांगून जातो म्हणजे क्लिअर होऊन जाईल. आपण केलेलं दान धर्म ना अपेक्षापोटी कधीच करायचं नसतं. कधीच अपेक्षा ठेवायची नाही त्याच्यातून, अजिबात नाही. ज्ञानोबराची ओवी आहे त्याला. ज्ञानोबराय म्हणतात ज्यावेळेला तुम्ही केलेलं जे पुण्य असतं ना ते लोकांपाशी सांगायचं नसतं. कधीच लोकांजवळ सांगायचं नसतं. कारण आपलं पुण्य जर आपण लोकांजवळ सांगितलं ना त्याच्यातली पावर कमी होतीये. दृष्टांत दिला, नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसी झाकी निपजले दान पुण्य. पेरलेलं जसं पांघरून टाकायचं असतं ना, पेरलेलं म्हणजे काय करायचं असतं, रासनी झाकून टाकायचं, चांगलं वापरून उगवत असतं. तसं जीवनात केलेल्या पुण्यावर पांघरून टाकायचं असतं. लोकांना सांगत चालायचं नसतं बोंबलत म्या काशी केली, सांगून डबल काशी करायला असतो. कळतंय माझं बोलणं, लक्षात येते. कारण पॉवरफुल औषधाच्या बाटलीला डबल बुचन असतं हे लक्षात ठेवा. तो पण काढलं की औषध राहते पण पॉवर राहत नाही. तसं आपण जीवनात केलेलं पुण्य कधी लोकांपर्यंत मांडायचंच नाही. आपण केलेलं पुण्य स्वतःपुरतं ठेवायचं. काही गोष्टी फार महत्वाच्या. मी आता सांगत होतो ना, दुःख प्रत्येकाच्या जीवनात असतं, बरोबर. दुःख प्रत्येकाच्या जीवनात असतं. पण नातं जपत असताना एखादं नातं आहे, ती शिवमहापुराण असं म्हणते की नातं जपत असताना नातं हे डोळ्यासारखं आणि हातासारखं असलं पाहिजे. कशासारखं असलं पाहिजे? डोळ्यासारखं आणि हातासारखं असलं पाहिजे. कारण ज्या वेळेला डोळ्याला लागतं ना त्यावेळेला लक्षात येतं, त्यावेळेला हातच त्या ठिकाणी समोर येतात. कोण समोर येतं? हात समोर येतात ना, बरोबर आहे का नाही? हात समोर येतात आणि हाताला लागलं की डोळ्यातून पाणी येतं. लक्षात येते माझं बोल?
लक्षात येते मी काय म्हणतो ते? आता माझ्याकडे लक्ष द्या. म्हणून आपल्या जीवनातलं दुःख, आपल्या जीवनातलं सुख हे लोकापुढं मांडत बसण्यापेक्षा आपलं दुःख देवापुढं मांडा, आपलं दुःख साधू पुढं मांडा. आणि अजून एक वाक्य लिहून ठेवा, मांडायचंच असेल दुःख तर आपलं दुःख मोजक्या लोकांजवळच व्यक्त करा. काही मोजकी लोक जीवनात ठेवा, त्यांच्याजवळ आपलं दुःख व्यक्त करा. कारण काही लोकांना त्यांना त्याची पर्वा नसते आणि काही लोकांना तुम्ही अडचणीत आहात याचा आनंद असतो. त्यामुळं शिवमहापुराण म्हणते दुःख मांडायचं असेल तर देवापुढं. कुणापुढं? बोला ना, कुणापुढं? देवापुढं मांडायचं. आता साधू पुढं मांडायचं. आणि त्यावेळेला सूत महर्षींची पूजा त्या ठिकाणी केली आणि पूजा केल्याच्या नंतर आमचं संपूर्ण जीवन तुम्हीच आहात, आमचं जीवन तुमच्या पायावर समर्पित आहे. गुरुजी, काही आमच्या जीवनामध्ये दुःख आहे, ते दुःख आमचं हलकं व्हावं याच्याशी आम्ही तुमची प्रार्थना करतोय, आम्ही तुमची प्रतिज्ञा करतोय. कृपा करा, आमच्यावर कृपा असू द्या, सद्गुरूची कृपा आमच्यावर व्हावी आणि तुमची कृपा जर आमच्यावर झाली तर आमचं दुःख हलकं होईल. सूत महर्षींनी विचारलं की तुमच्या जीवनामध्ये कशाचं दुःख आहे, काय दुःख आहे? सांगितलं आम्ही सुद्धा दुःखी आहेत, आमच्या जीवनामध्ये काही प्रश्न आहेत. ऐकताय लक्ष देऊन? काही प्रश्न आहे. पहिला प्रश्न असा आहे की या जीवनामध्ये आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर एखादी सोपी सुलभ साधना तुम्ही आम्हाला सांगा. ज्यावेळेला हा प्रश्न विचारला त्यावेळेला सूत महर्षींना अतिशय आनंद झाला. बघा इकडे लक्ष द्या. आणि सूत महर्षी म्हणतात की शौनक हो, हा प्रश्न फक्त तुमच्याच हिताचा आहे असं नाही, हा जो तुम्ही प्रश्न विचारलाय ना हा जगाच्या कल्याणाचा प्रश्न आहे. कारण तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे. कबीरदासजी महाराज तर म्हणतात या जगातला प्रत्येक व्यक्ती दुःखी आहे. प्रजा दुखिया, प्रजा दुखिया, दुखिया घर बैरागी, जो देखे सो दुखिया भावा. इस जगत में सब दुखी है. दुःख प्रत्येकाच्या जीवनात आहे. पण महाराज या जगाला सुखी करण्यासाठी एखादा सोपा मार्ग तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेला शौनकादी ऋषींनी विचारलेल्या प्रश्नाचं सुतांना अतिशय आनंद वाटला. 3 पुराण त्या ठिकाणी सांगून झाले होते आणि 4था क्रमांकाचं पुराण होतं. त्यावेळेला हा प्रश्न ज्या वेळेला सुतांच्या समोर आला त्यावेळेला सुतांनी सांगितलं दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती करून देणार, या जगाच्या पाठीवर कमी भक्तीमध्ये लवकर प्रसन्नता देणार आणि फल देणार एकच पुराण आहे. त्या पुराणाचं नाव शिवमहापुराण. देवादिदेव महादेवाची ही कथा आहे, भोलेनाथाची ही कथा आहे. हा एक बाबा असा आहे, ही एक कथा अशी आहे की ती कथा ऐकली ना तर दुःखाची निवृत्ती होईल. लक्ष द्या माझ्याकडे न बोलता. 7 दिवस यायचंय आपल्याला, 7 दिवस ही कथा ऐकायची. हा आनंद आपल्यासाठी आहे. बाबा भोलेनाथ आपल्यावर अतिशय प्रसन्न होणार आहेत. 2 दिवस गेले तर 3ऱ्या दिवसापासून तर तिथून पुढे तर अधिक फल प्राप्ती होणार आहे. 1 दिवस कथा तुम्ही ऐकली की 5 दिवस कथा ऐकल्याचं फळ तुम्हाला मिळणार आहे. कधीपासून? 25 तारखेपासून. काय 25 तारखेला? आकाड संपत आहे, आकाड संपत आहे. आणि आमच्या गावाकडली भाषा आहे, तुम्हाला नाही मिळणार, इकडली भाषा आहे ते. 25 तारखेला श्रावण मासाला प्रारंभ होतोय. श्रावण महिना. आणि श्रावण मासामध्ये, श्रावण महिन्यामध्ये महादेवाची भक्ती जर केली, 1 पट भक्ती केली तर 10 पट फलप्राप्ती देणारी ठरत असते. श्रावण महिन्यामध्ये श्रावणातल्या महादेवाच्या भक्तीला शिवमहापुराणाने एक आगळं वेगळं स्थान दिलंय. श्रावण महिन्यामध्ये तुम्ही उपवास केला तर 10 उपवास केल्याची फलप्राप्ती आहे. पण श्रावण महिन्यामध्ये पवित्र शुद्ध अंतःकरणानं परमात्म्याची भक्ती करणारा महिना म्हणजे श्रावण महिना. सांगू, श्रावण महिन्यामध्ये महादेवानं सुद्धा तपश्चर्या केलेली आहे. आपण नेहमी गीत म्हणतो ना, श्रावण महिन्यात शंभू बसलाय तपाला, म्हणतो का नाही? सांगा, म्हणू पुन्हा म्हणू. पण ऐकलं ना, ऐकलंय ना? तपश्चर्या महादेवानं सुद्धा केलेली आहे. पण त्या श्रावण महिन्यामध्ये काहीतरी अनुष्ठान करावं, काहीतरी कथा ऐकावी, काहीतरी कीर्तन ऐकावं, कुठंतरी साधना घडावी. ही साधना जर श्रावण महिन्यामध्ये आपल्याकडून घडली तर देवादिदेव महादेव आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार आहे.
मग आता सगळेजण त्या ठिकाणी शौनकादी ऋषी सूत महर्षीच्या समोर बसतायत. शिव महापुराणामध्ये काय विशेषता आहे, शिव महापुराणाची विशेषता सांगत असताना एकच जगाच्या पाठीवर असं पुराण आहे महाराज की आपल्या जीवनात कुठलंही कितीही दुःख असू द्या, आपल्या जीवनात कितीही पाप असू द्या, कोणत्याही प्रकारचं पाप असलं, कोणत्याही प्रकारचं, तरी शिव महापुराणाची जर कथा ऐकली ना तर एका जन्मातलं नाही तर 100 जन्मातली पाप जाण्याची ताकद शिवपुराणाच्या कथेमध्ये. जिसे श्रवण कर मिट जाती है. हिंदी कळतं ना? हिंदी कळतं ना? हिंदी कळतं का? हिंदी कळतं ना? हिंदीतली भजन आहेत. परवा हिंदी अभंग घेतला होता काल्याच्या कीर्तनाला. हिंदीतला अभंग घेतला होता. चुरा चुरा कर माखन खाया, गौलन कानंद कुवर कन्हैया, बुंदी किलती जेवायला. एक बाई दुसऱ्या बाई म्हणली कीर्तन छान झालं पण मधलं हिंदीच कळलं नाही. दुसरी म्हणली हिंदी सोडून दी, कवटळीची होती, म्हणली बुंदी मराठी हान आपलं चल. कुणी सांगितलं? हिंदीतले शब्द आहेत, नीट ऐका हिंदीतले. जिसे श्रवण कर मिट जाती है. एक ताल. सर्वांनी माझी शपथ आहे सगळ्यांनी. जय जय शिवकथा, जय जय शिवकथा, जय जय शिवकथा, जय जय शिवकथा. जिसे श्रवण कर मिट जाती है. भोलेनाथ की जय हो. श्रवण कर मिट जाती है. जन्म की व्यथा हो. जय जय शिवकथा, 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 जय जय शिवकथा. विशाल जी की जय हो. पाप कटे और दुख मिटे ऐसी शिवकथा. पाप शिवकथा, ऐसी शिवकथा, पाप कटे और दुख मिटे हैं ऐसी शिवकथा. ऐसी शिवकथा, हो ऐसी शिवकथा. जिसे श्रवण जिसे श्रवण में मिट जाती है, जिसे श्रवण में मिट जाती है. जय जय शिवकथा, 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 जय जय शिवकथा. आज पहिलाच दिवस आहे पण असं वाटायला लागले 4था 5वा दिवस चालू आहे. वाटायला लागले का नाही सांगा बरं? वाटायला का नाही 5वा दिवस? बरं असं वाटायला का मी पहिल्यांदा कथा सांगा गावात आलो म्हणून? असं वाटायला जुनी ओळख आहे महाराजाची आमची. लक्षात आलं? कसली कथा आहे बघा, ऐका, लक्ष द्या. जिसे श्रवण कर मिट जाती है. शब्द नीट आहे का? जिसे श्रवण कर मिट जाती है. सौ जन्म जन्म की व्यथा हो. जय जय शिव कथा, जय जय शिव कथा म्हणा. जय जय शिव कथा. आवाज आवाज. जय जय शिव कथा. वा वा वा. थोडं काय ना म्हणलं मा छान म्हणलं. कडा कडा बोट म्हणले आका, कडा कडा मोड. पुढचं ऐका आता. दुःख कटे और पाप कटे और दुख मिटे ऐसी शिव कथा. पाप
निघून जाणार आहे. पाप कटे और दुःख मिटे ऐसी शिव कथा. म्हणजे जेवढे आतापर्यंत पाप झालेत ना, नीट आहे का सगळे नाही का पुरुष मंडळी मागे बसले इकडे सगळ्यांनी आजपर्यंत जेवढे पाप झालेत ना, आता 7 दिवस कथा ऐकली की सगळे पाप निघून जाणार. 8व्या दिवशी पासून पंचमी पासून नवीन पाप करा तुम्ही मोकळे. चलू द्या पुढच्या वर्षी पुन्हा कथा, पुन्हा पाप गेले, पुन्हा सुरू, दणका बंद करायचं. एकदा प्रेमानं नमः पार्वती पदे शिव हर हर महादेव म्हणत जा तुम्ही मोठ्याने, हे तुमची झोप जाण्यासाठी आहे. एकदा बघू आता. नमः पार्वती पदे शिव हर हर. शाबास, जमलं की आता, बरोबर आहे की नाही. आता लक्ष द्या माझ्याकडे. जिसे श्रवण कर मिट जाती है सौ जन्म जन्म की व्यथा. जय जय शिव कथा. शिव कथेला आगळं वेगळं स्थान आहे. पाप कटे और दुःख मिटे ऐशी शिव कथा. शिव महापुराणानं वर्णन केलंय. आजपर्यंत जेवढी पाप झाली असतील, शिवपुराणाची कथा ऐकली की त्या पापापासून आपल्याला मुक्ती मिळणार आहे. शौनकादी ऋषी, बोलू नका रे, शौनकादी ऋषी ऐकत होते. सूतजी जरा बोर व्हायले का? बोर व्हायले? खरं सांगा, बोर व्हायले का? चहा सांगू का मामा? साहेब चहा सांगू का? नको नको, कॅन्सल नको म्हणतायत, राहू द्या. नाही तर सांगितलं असतं, बरोबर आहे का नाही. बघा इकडे लक्ष द्या. पहिल्या दिवशी पण किती माणसं आले बघा मंडपच्या बाहेर. बघू नका त्या का थोबाट, इकडे बघा मी सांगायला लागलोय. विश्वासच नाही माझ्यावर तरी ठेवा, माझ्यावर तरी. बरं मी व्यासपीठावर तवर तरी ठेवा, ह्या ग्रंथावर तरी ठेवा, माझ्यावर नाही तुला तर. नमः पार्वती पदे शिव हर हर. आलं लक्षात? आता बघा इकडे लक्ष द्या. ही सगळी कथा, हे सगळं वर्णन सूत महर्षी शौनकादी ऋषींना सांगत होते. तेवढ्यामध्ये आता ऐका, सांगितलं शौनकादी ऋषींना सुतांनी काय सांगितलं की पाप कटे और दुःख मिटे. पाप जाणार आणि दुःख मिटणार आईशी शिवकथा. ऐका ना आता बघा, त्यावेळेला श्रोते असे असले पाहिजे शौनकांसारखे. श्रोते तसे असले पाहिजे, नुसते मान हलविणार नसले पाहिजे. पडलेले प्रश्न त्या वक्त्याला विचारले पाहिजे की महाराज, कथा संपली की महाराजाकडे गेलं पाहिजे, महाराज आम्हाला असा प्रश्न पडलाय. माझ्याकडे कथेमध्ये अनेक चिठ्ठ्या येतात की चिठ्ठी आणून देतात, कारण समोर यायला नको वाटतं ना, समोर यायला. पण चिठ्ठी द्यायची की या प्रश्नाचं उत्तर आम्हाला द्या. त्यावेळेला त्याची उत्तरं शिवमहापुराणामध्ये मिळतात आणि अनेक प्रश्नाची उत्तर आम्ही दिले. बघा इकडे लक्ष द्या 2 मिनिटात. जे प्रश्न पडतील ती मला उद्या विचारा, पण ते शिवमहापुराणाच्या संदर्भाने विचारा. आमच्या पुरीची हिर खांडली पाणी नाही तसलं विचारू नका, तसलं विचारू नका. हिर खांडली पाणी लागणार तसलं मला माहित नाही. ग्रंथातलं काय जे असेल ते सांगतो मी तुम्हाला. लक्षात आलं? बघा इकडे लक्ष द्या. ज्या वेळेला शौनकादी ऋषींना हे सांगत होते सूतजी, त्यावेळेला शौनकादी ऋषींनी मध्ये प्रश्न केला. प्रश्न काय केला की सूतजी, दुःख मिटवणारी आणि पाप हटवणारी जर तुमची शिवमहापुराणाची कथा असेल तर शिवमहापुराणामध्ये अशी एखादी कथा आहे का की त्या कथेनं असं एखादं उदाहरण आहे का की शिवकथा ऐकली आणि तो मनुष्य पापमुक्त झाला? अशी एखादी कथा असेल तर ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. त्यावेळेला शौनकादी ऋषी, सूत महर्षी शौनकादी ऋषींना म्हणतायत की सूतजी म्हणतायत शौनकाला, तुम्ही धन्य आहात. खरं म्हणजे तुम्ही धन्य आहात, तुम्ही भाग्यवान आहात. परमार्थ तत्व यथार्थ पद्धतीने तुम्ही जाणला आहे. तुम्ही आम्हाला शिवपुराणाचं अद्भुत आणि दिव्य महात्म्य सांगत आहात. आमच्यावर तुम्ही मोठी कृपा करत आहात. सूतजी, ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. आणि हे मुनिवर, जी कथा तुम्ही आम्हाला सांगताय त्या कथेनं आजपर्यंत कुणाचं पाप गेलंय का, कुणाचा उद्धार झालाय का, त्याबद्दलचं महात्म्य आम्हाला सांगा. त्यावेळेला सूत महर्षी शौनकादी ऋषीला सांगतात की फार पूर्वी जुनी गोष्ट आहे. किरातांच्या नगरामध्ये देवराज नावाचा एक ब्राह्मण राहत होता. ब्राह्मणाचं नाव देवराज. भागवत आपल्याला ऐकायची सवय. भागवतात आत्मदेव आहे, शिवमहापुराणामध्ये देवराज आहे. देवराज नावाचा ब्राह्मण त्या किरातांच्या नगरामध्ये राहत होता. आणि किरातांच्या नगरामध्ये तो देवराज नावाचा ब्राह्मण राहत असताना, ब्राह्मण दुर्बळ होता, दरिद्री ब्राह्मण होता, पण वाईट गरिबी होती, पण वैदिक धर्माला अनुसरून त्याचं कुठलंच आचरण नव्हतं. वागणं व्यवस्थित नव्हतं, वागायला व्यवस्थित नव्हता. चोरी करायच्या, वैश्यवृत्तीचा अवलंब केला होता. अनेकांना ठार मारून अनेक लोकांचं धन त्यानं लुबाडलं होतं.
सांगितलं तर राग येईल, पण एक वाक्य लिहून ठेवा. कष्टाचं कधीच सरत नाही आणि अनितीनं कमवलेलं कधीच पुरत नाही. पैसा जरूर असावा, पण अनितीनं कमवलेला पैसा एक ना एक दिवस तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार नाही. कष्टानं कमवलेले 100 रुपये 8 दिवस पुरल्याशिवाय राहणार नाही. आपल्या खिशात पैशाचा खळखळाट असावा, पण त्या मागं कुणाच्या 1 रुपयाचाही तळतळाट नसावा. फक्त कथा सांगणार नाही गड्या, तुम्ही जर 8 दिवस इथे येऊन बसलात तर जीवन बदलून जाणार आहे तुमचं. सर्वस्व पैसा नाही, पैशाशिवाय पान हलत नाही. गोष्ट जरी मान्य असली, पैशानं सगळ्याच गोष्टी विकत मिळतात असं अजिबात नाही. गेलेली वेळ तुम्ही पैशानं विकत माघारी घेऊ शकत नाही. गेलेली इज्जत तुम्ही पैशानं माघारी घेऊ शकत, बोला ना, नाही घेऊ शकत. किती पैसे दिले म्हणजे पुन्हा ते दिवस येतील की जे आईच्या मांडीवर खेळत असताना, शाळेत जात असताना हे दिवस जर आठवले, कधी येतील? किती पैसे दिले होते दिवस येतील सांगा बरं. येतील का दिवस? सांग. अजिबात नाही, ते दिवस राहिले नाही. काळ बदलला, जमाना बदलून गेला. किती बदललंय बघा ना, किती बदललंय बघा. आता हा सप्ताह, आता नागपंचमीच्या दिवशी आपला शेवट असतो. खरंच सांगा बरं आई, खरंच सांगा बरं, त्या काळात तुमच्या लहानपणी जी नागपंचमी होती ती पंचमी आता राहिली पंचमी? आता काय पंचमी होती? झोके बांधले जायचे, हाताच्या सारखी हेअरस्टाईल नव्हती. वेण्या घातल्या जायच्या. माईनं घराच्या बाहेर पडताना वेणी घालायची. अंगभर कपडे होते. संस्कृती फार सुंदर होती आपली महाराष्ट्राची. अंगभर कपडे असायचे, 2 वेण्या घातलेल्या असायच्या, आणि मग त्या छोट्या छोट्या मुली साड्या नेसून त्या झोके खेळण्यासाठी जायच्या. प्रत्येकाच्या दारात झोका बांधलेला असायचा. सासूरवासी नसली, माहेरला आलेली, इथं 5 झोके, तिथं 5 झोके. अगं सविता, आमच्याकडे 5 झोक्याचा मान असायचा का नाही? मान सांग मला. आता झोका गावात कुठंतरी एखाद्या ठिकाणी दिसतो, एखाद्या ठिकाणी, बरोबर आहे ना? आणि ती मजा फार सुंदर होती झोक्याची. गणेश महाराज फार ती झोक्याची मजाच वेगळी होती. त्याचा आनंद होता. ती खेळणारे 2 जण, बघणारे 10 जणी. खेळणारे 1 जणच ते, आणि ती झोकात चढवायचा, बरोबर. आणि मग त्याच्यात मजा अशी असायची, बघणारे जे असायचे ना, बघणारे, खेळणारे खेळत राहायचं, झोका पुढे गेला बघणारे मागा उगच आरडायचे. त्यांचा काहीच संबंध नाही ना. तुम्ही हसण्यासाठी घेत असाल, पण हा आनंद आता मिळेल का सांगा? मिळेल का सांगा? किती पैसे दिले म्हणजे हा आनंद मिळेल? नाही मिळणार. गेला पुन्हा नाही, त्या गोष्टी पुन्हा नाही. बालपण पुन्हा मिळणार नाही. बालपण पुन्हा मिळेल का सांगा? काय मजा असते बालपणासारखी मजाच नाही. उघडं कुठंच मजा नाही. शाळेत जात होतो आम्ही, शाळेत, आणि शाळेत जात असताना एके दिवशी उशीर झाला. बस गुरुजींनी विचारलं, गुरुजी का रे शाळेत यायला उशीर कसं काय झाला? म्हटलं गुरुजी काय झालं, माझ्या आजीनं मला 1 रुपया दिला होता, आणि तो 1 रुपया घेऊन मी त्या ठिकाणी शाळेत येत होतो. मग 1 रुपया हरवला म्हणलं गुरुजी, त्यामुळं मला ते सापडायला वेळ लागला. ठीक आहे, तेवढ्यामध्ये आमच्या गावातला गण्या आला. गण्या, तुलाही उशीर झाला, तुला कसं काय उशीर झाला? गुरुजी, त्या 1 रुपयावर मी पाय देऊन बसलो होतो. लक्षात आलं माझं? तो आनंद आहे. ते आनंद पैशानं मिळणार नाही. पैशानं मिळेल? नाही मिळणार, अजिबात नाही. आता लक्ष द्या माझ्याकडे बघा. तो देवराज नावाचा ब्राह्मण वैश्यवृत्तीचं अवलंबन करत होता. अनेकांना मारून अनेकांचं धन त्यानं लुबाडलं होतं, पैसे त्यानं लुबाडले होते. यत किंचितही दान धर्म करत नव्हता. आरतीला गेला तरी 500 रुपये सुद्धा ठेवत नव्हता. लक्षात आलं माझं बोलून? दान धर्म करत नव्हता. यत किंचितही दान धर्म करत नव्हता. वेश्यागमन आणि आचरण भ्रष्ट असा तो विप्र होता. विप्र शब्दाचा अर्थ ब्राह्मण होतो. विप्र म्हणजे ब्राह्मण शिवपुराणामध्ये. आणि तो ब्राह्मण, वाईट वागणारा ब्राह्मण, आता अजून एक वाक्य तुम्हाला कळण्यासाठी सांगतो. इकडे बघा. बरेच लोक म्हणतात तो माणूस वाईट आहे, ती बाई वाईट आहे, ह्यासाच आहे, ते तसंच आहे. माझं 1च मिनिट आहे का. शिवमहापुराण असं वर्णन करत आहे की लोक काय म्हणतात, लोकाच्या नजरेमध्ये तुम्ही कसे आहात यापेक्षा तुम्ही स्वतःच्या नजरेमध्ये कसे आहात याला किंमत.
तुम्ही लोकांच्या नजरेत कसे असलात तरी चालेल, पण स्वतःच्या नजरेत तुम्ही चांगले असले पाहिजे. ज्या दिवशी स्वतःच्या नजरेतून माणूस स्वतः उतरतो ना, त्या दिवशी जीवन संपलेलं असतं. आणि त्या क्षणाचं दुसरं नाव आहे आत्महत्या. का होते आत्महत्या? आपल्यावरच आपला विश्वास ज्या दिवशी राहत नाही ना, आपल्यालाच वाटतं आपण वाईट आहेत, त्याला म्हणायचं बुद्धिभ्रष्ट होणे. आणि बुद्धीचा भ्रष्ट झाली की त्या क्षणाचं दुसरं नाव आत्महत्या. त्यामुळे लोक काय म्हणतात याचा विचार करत बसण्यापेक्षा आपलं अंतःकरण किती चांगलं आहे याचा विचार. तुम्ही कितीही चांगलं वागला तरी या जगामध्ये 40% लोक तुम्हाला कायम नाव ठेवणार आहे, कायम स्वरूपी नाव. 40% लोक असे या जगात, तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला नाव ठेवणार आहे. मला असं वाटते 40% लोकांचा विचार करत बसण्यापेक्षा 60% लोक जर आपल्यावर जीवापाड प्रेम करत असतील तर त्या 60% लोकांचा विचार करा. 40% लोकांचा विचार तुम्ही करूच नका. कळायलंय ना मी काय सांगतो ते? लक्षात आलंय माझं बोलून? मुद्दा एवढाच आहे. तो आचरण भ्रष्ट, तो विप्र, तो ब्राह्मण, देवराज नावाचा ब्राह्मण एके दिवशी फिरत 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 एवढं पाप जीवनामध्ये घडलेलं, त्या पापाला सीमा नाही एवढं पाप. पण फिरत 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 याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये एक प्रतिष्ठानपूर नगरी आहे. प्रतिष्ठानपूर, त्या प्रतिष्ठानपूर नगरीला तो त्या ठिकाणी ब्राह्मण गेला. ऐका. आणि फिरत फिरत त्या मंदिरात एक मंदिर दिसलं, त्या नगरामध्ये एक मंदिर दिसलं. जुनं मंदिर होतं, पुरातन मंदिर होतं. त्या मंदिरामध्ये तो ब्राह्मण गेला. इकडे लक्ष द्या. मंदिरामध्ये ज्या वेळेला प्रवेश केला त्यावेळेला ते मंदिर, ते शिवालय, ते भगवान शिवजीचं मंदिर होतं. जुनं पुरातन शिवालय त्या ठिकाणी होतं. त्या मंदिरामध्ये तो देवराज नावाचा ब्राह्मण गेला. आणि देवराज नावाचा ब्राह्मण त्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असं मंदिर होतं. मंदिरामध्ये एका कोपऱ्यात बसला, एक त्या असा कोपऱ्यामध्ये बसला. तापेनं अंग फणफण करत होतं. त्याला अतिशय प्रचंड ताप आली होती आणि तब्येत त्याची अतिशय बिघडली होती. माझ्याकडे लक्ष द्या. मध्ये कुणी यायचं नाही, कुणी बोलायचं नाही, उठायचं नाही. दरवर्षी सारखं मला जमणार नाही. कथा सुरू झाल्यावर कुणीच मध्ये येणार नाही आणि मधून कुणी उठणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही चांगल्या घरचे आहात, श्रीमंत आहात, सगळं आहे, पण मी सुद्धा डोंगरातला, हे लक्षात ठेवा. त्यामुळे मध्ये कुणी उठणार नाही. विक्षेप कुणीच करायचं नाही, अजिबात नाही. तुम्ही पैशावाले असो, गरीब असो, श्रीमंत असो, त्याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. कथा सुरू होईल त्यावेळेला कोणी येणार नाही. उद्यापासून या लहान लेकराचा बंदोबस्त करून घ्यावा लागेल. कारण बडबड नसली पाहिजे, शांतता असली पाहिजे कथा प्रांगणामध्ये. नमः पार्वतीपदे शिव हर हर महादेव. गेलं माझ्या लक्षातून. कुठवर आलत? त्याश करायली ना मग मी आविष केलं. सांग कुठवर आलत? ताप आलती. कुणाला? कुणाला आलती ताप? देवराज नावाचा ब्राह्मण. लक्षात आलं? तापेनं अंग फणफण करत होतं. एका कोपऱ्यामध्ये बसला. तेवढ्यामध्ये गावातले कोणीतरी एक प्रतिष्ठित ब्राह्मण आले आणि समोर असा पाट मांडलेला होता. त्या व्यासपीठावर बसले. समोर 10-15 माणसं बसले आणि पोथी सोडली आणि पोथी सांगायला सुरुवात केली. जी पोथी सांगायला सुरुवात केली, जो ग्रंथ सांगायला सुरुवात केला, त्या ग्रंथाचं नाव शिवमहापुराण. शिवपुराणाची कथा चालू होती आणि शिवमहापुराणाची कथा चालू असताना पडल्या पडल्या तापेनं अंग फणफण करत होतं. खूप त्रास होता. तेवढ्यामध्ये ही कथा सुरू झाली. कथा वाचन महिनाभर त्या ठिकाणी चाललं. तो देवराज नावाचा ब्राह्मण महिनाभर त्या ठिकाणी पडून राहिला आणि महिनाभर पडून राहिल्याच्या नंतर ती कथा सगळी ऐकली. व्याधीनं जर्जर शरीर झालं आणि एके दिवशी ती कथा पूर्ण झाल्याच्या नंतर त्याचं शरीर सुटलं गेलं. त्याला देवाज्ञा झाली आणि त्याचे त्या ठिकाणी देवाज्ञा झाल्याबरोबर यमाचे यमदूत त्याला घेण्यासाठी आले. तेवढ्यामध्ये त्या ठिकाणी कैलासामधून शिवदूत सुद्धा त्या ठिकाणी आले. शिवदूतही आले, यमदूतही आले, दोघही त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर थर्मलपासून मध्ये निघाले. दोघांच्या भेटीगाठी झाल्या. राम राम म्हणले. राम 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 राम. कुठं चालले? म्हणले आम्ही दाऊदपूरला. हे म्हणले आम्ही बी दाऊदपूरला चाललो.
ह्याला वाटलं दुसरं गिरायक असेल, त्यांना वाटलं दुसरं गिरायक असेल. दोघे आले, तुम्ही कुणाच्या घरी म्हणले आम्ही देवराजाच्या घरी. हे म्हणले आम्ही बी देवराजाच्या घरी चालवत. ह्याला वाटलं घरातले 2 माणसं गेले असते, एक यामाकडं आणि एक शिवाकडं असेल. ते गेले, तिथं गेल्यावर तुमचा गिरायक म्हणले आमचं गिरायक आणि देवराज. यमदूताने सांगितलं आमचं गिरायक देवराज आहे. म्हणले आमचं गिरायक आहे. यमदूत म्हणले काही बघा त्याचा इतिहास वाचा, आयुष्यात एक गोष्ट कुठली त्यानं चांगली केलेली नाही, एक शब्दानं कुणाला कधी नीट बोलला नाही, कधी दान धर्म केलेलं नाही, कधी कुणाला चांगलं म्हणला नाही, कधी पंगत. इकडे लक्ष द्या, कुत्र्यापेक्षा वाईट आहे का बरं मी? कुत्र्याकडे बघताय तुम्ही, माझ्याकडे बघत नाही, म्हणजे कुत्र्यापेक्षा बेकार आहे का दिसायला मी? त्याला जाऊ द्या ना, त्याला जाऊ द्या, एका साईडला काढून द्या, काढून द्या, काढून जाऊ द्या, जाऊ द्या. विक्षिप्त जास्त वातावरण आहे, जरा शांत करावं लागेल थोडं. एवढं विक्षिप्त कथा कीर्तनात नसतं, शांतता असते. कुठपर्यंत आलतं? कुठपर्यंत आलतं? हा, यमदूतही तिथंच आले. माझं इसरत नाही बरं का, तुमच्या ध्यानात आहे का बघतोय मी, चांगलं पाठ केले. लक्ष द्या माझ्याकडे, इकडे लक्ष द्या. आता बघा, इकडे लक्ष द्या. यमदूताने सांगितलं याचं मागचं बघा, कधी दान धर्म नाही, कधी पुण्य नाही, कधी पंगत नाही, कधी काहीच नाही, आयुष्यभर वाईट वागलाय. याला आमच्या मालकानं सांगितलं की याला तुम्ही कुठं घेऊन या, यमसदनी घेऊन या, याला शिक्षा द्यायची. शिवदूताने सांगितलं यानं आयुष्यभर पाप कर्म केलं असेल, त्याबद्दल आमची शंका नाही, पण आम्हाला देवादिदेव महादेवानं पाठवलंय, कारण अंतकाळाच्या वेळेला आयुष्यभर जरी पाप केलं तरी मरायच्या वेळेला यानं शिवपुराणाची कथा ऐकलेली आहे, त्यामुळे आम्ही याला शिवलोकामध्ये घेऊन जाणार आहोत. आलं लक्ष तुमच्या? म्हणजे याचा अर्थ एकच आहे, शिव महापुराणाची जी कथा आहे ती पाप्यातल्या पापी लोकांचा सुद्धा उद्धार करून देणारी कथा. म्हणून लक्ष द्या, कळत न कळत थोडंसं कुठं आपल्याकडून पाप घडलं असेल तर ते सगळे पाप धुवून टाकण्यासाठी आपल्या गावामध्ये कोण आली आहे? शिव महापुराण रूपी गंगा आली. काय आली आपल्याकडं? गंगा आली. तर ती गंगा आली तर त्याच्यामध्ये बोला ना, हात धुवून नाही, आंघोळ्या करून घ्या. नुसतं हात धुवून कसं भागणार आहे? हात धुवून अर्धच पाप जाईल ना. योगानं जर ही गंगा आपल्या गावात वाहत वाहत, ही शिवपुराणाची गंगा श्रावण मासाच्या पवित्र पर्व काळावर वैद्यनाथ भगवंताच्या पवित्र भूमीत आणि दाऊदपूर नगरीमध्ये जर आपल्याला नागपंचमीच्या पर्व काळावर ही कथा ऐकायला मिळत असेल तर परळी, बीड जिल्हा, परळी तालुका, सगळ्या बीड जिल्ह्यातल्या, महाराष्ट्रातल्या सगळ्या शिवभक्तांना मी विनंती करणार आहे की श्रावण मासाच्या पर्व काळावर वैद्यनाथाचं दर्शनही तुम्हाला घडेल आणि 29 तारखेपर्यंत शिव महापुराणाची कथा ऐकायचं सद्भाग्य आपल्याला प्राप्त होईल. तरी महाराष्ट्रातल्या, बीड जिल्ह्यातल्या, परळी तालुक्यातल्या सर्व भाविकांनी या कथा श्रवणाचा अवश्य लाभ घेणं ही गोष्ट गरजेची आहे. आणि आता एवढ्यावर थांबायचं नाही आपल्याला. आता संध्याकाळी घरी गेलं की सगळ्यांनी लगेच त्या ठिकाणी मोबाईल काढायचा आणि मोबाईल काढून बहिणीला, आईला, मुलीला, पाहुण्या रावळ्याला सगळ्याला फोन करायचे आणि या कथा ऐकण्यासाठी बोलून घ्यायचे. लक्षात आलं? सगळ्या कथा ऐकण्यासाठी बोलून घ्यायचे. बोलून घ्यायचं लगेच. हा, नाही मी उद्या येते, परवा येते. नाही, परवा मरून गेलं तर, परवा मरून गेलं तर, कल करे से आज करो, आज करे से अभी करो. बरोबर आहे का नाही? अभी करायचे तो लगेच करो. असं जमलं का? जमलं का? बघा इकडे लक्ष. मग कल करे से आज करो आणि आज करे से अभी करो, म्हणजे उद्या ऐकू, परवा ऐकू म्हणण्यापेक्षा आजपासूनच ती कथा ऐकायला प्रारंभ होतोय. आपण सगळ्याला बोलून घ्यायचे. गावातल्या जेवढ्या नांदायला गेलेल्या मुली तेवढ्याला सगळ्याला बोलून घ्यायचे. पंचमी बी आहे आणि फोन करून सांगायचं कथा चालू आहे म्हणून, लवकर या म्हणून. लक्षात आलं का नाही? कुणी काही म्हणायला गेलं माझं नाव सांगायचं पाहुण्याला, माझं नाव सांगून द्यायचं महाराजांनी बोलवलंय म्हणून. लक्षात आलं का नाही? म्हणून सगळ्याला बोलून घ्या, सगळ्यांनी कथा ऐकाय करता या. आणि उद्या येताना प्रत्येक बाईनं हातामध्ये 2 बाया घेऊन यायच्या. मैत्रिणी आपापल्या 2 मैत्रिणी ज्या आल्या नाहीत त्या लक्ष द्यायचं आणि त्यांना घेऊन यायचं. डाव्या हातात 1 आणि उजव्या हातात 1, दोन्ही मैत्रिणी घेऊन कथेला यायचं. कारण तुमचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. बरोबर आहे का नाही? आणि
जिला तुम्ही घेऊन आला तिचं अर्ध पुण्य तुम्हाला मिळणार आहे. लक्षात आलं माझं बोलणं? त्यामुळे लक्ष देऊन ऐका. ही कथा पवित्र आणि परम पवित्र कथा आहे. आज पहिला दिवस आहे आणि पहिला दिवस असल्यामुळे थोडासा उशीर झाला, बरोबर आहे का नाही? आता काय होतंय, माझ्या मैं देर करता नाही देर हो जाती है. लक्षात आलं? मी उशीर करत नाही, उशीर होतो त्याला मी काय करणार, बरोबर आहे का नाही? 2-4 खळे आपलं कार्यक्रम असतात दिवसभरामध्ये, त्याच्यामुळे उशीर होतो. पण यावर्षी दरवर्षी कीर्तनाला येत असतो. यावर्षी आपण कथा आनंद घेणार आहोत. सोपान महाराजांनी मला सांगितलं, आग्रह केला की मी 5-7 वर्ष कथा केली म्हणे, आता 5-7 वर्ष तुम्ही करा. असं 5-7 दिवस हो, 5-7 दिवस, बरोबर आहे का नाही? 5-7 वर्ष कशी चालू ठेवणार? म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी आमच्या मामानी, सरपंचांनी, सगळ्यांनी फार प्रयत्न करून या ठिकाणचा सगळ्या आडनावाचे लोक, सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्रित येऊन हा उत्सव संपन्न करत आहात. एकदा सर्व आयोजकासाठी जोरदार टाळी वाजवू आपण. ही गंगा आपल्या गावात आलेली आहे, सगळ्यापर्यंत ही बातमी द्या. हे जे सोशल मीडियावर आपल्या कथेचे व्हिडिओज वगैरे असतात, ते व्हिडिओ वगैरे सेव्ह करून आपल्या सगळ्यापर्यंत ते पोस्ट करा. म्हणजे आपल्या स्टेटसला ठेवा, आपल्या ग्रुपला टाका. कारण ही कथा आपल्या गावामध्ये चालू आहे हे आपल्याला कळलं पाहिजे, सगळ्यापर्यंत गेलं पाहिजे आणि सगळे लोक इथपर्यंत आले पाहिजे. आज पहिलाच दिवस आहे, तर महाराज 50% जवळजवळ एका जागेवर सगळे जर एकत्रित केले तर अर्धा मंडपच्या पुढं भरून जाईल. 25% मंडप शिल्लक आहे. मला वाटत नाही शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याला इथं जागा मिळेल म्हणून. ह्या हिरीवर बसावं लागतील का काय माहिती, बरोबर का? इथपर्यंत एवढी गर्दी होऊन जाईल आणि याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. त्याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवशी उशीरही आपल्याला थोडासा झाला, पण आपणही या ठिकाणी आलेला आहात आणि उद्याची कथा बरोबर त्या ठिकाणी 2 वाजता प्रारंभ होईल. किती वाजता प्रारंभ होईल? आता उद्याला उशीर होणार नाही. आज थोडं लावालावी करणं, हे करणं, सेटिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी लागतातच, बरोबर आहे का नाही? म्हणून उद्याची कथा बरोबर 2 वाजता सुरू होईल. तुम्ही सगळ्यांनी 2:45 वाजता मंडपमध्ये यायचं आहे. काय बाया तरी बी हो बाया हो म्हणायला आता बसल्या 2:45 यायचे. कितीला येणार? 1:45 15 मिनिटं आधी यायचंय सगळ्यांनी. लक्षात आलं का नाही? आणि आता येताना एकच सांभाळायचं आहे, रोज सकाळी आपलं कथेला येत असताना सुचिरभूत होऊन कथेला यायचं आहे. स्नान तर सकाळी आपलं झालंच असतं, पण तरीही हातपाय धुवून प्रसन्न चित्तानं घेऊन बेलाचं एक पान घेऊन भस्माची उटी घेऊन आपल्या कपाळाला भस्म लावायचं. त्या ठिकाणी महादेवाच्या पिंडीवर एक बेलपत्र, त्रिपत्री बेल म्हणतात त्याला. त्रिपत्री कळेल ना तुम्हाला, त्याचं महत्त्व येणारच आहे. त्रिपत्री बेल महादेवाच्या पिंडीवर त्या ठिकाणी समर्पित करा. एक लोटा जल महादेवाला समर्पित करा आणि ते समर्पित केल्याच्या नंतर आपल्या कपाळाला भस्म उटी धारण करा आणि ते भस्म लावून पवित्र अंतकरणानं आपण या ठिकाणी कथा श्रवणासाठी कथा मंदिरामध्ये या. एक नियम आहे. दुसरा नियम सोपा आहे की कथा ऐकायसाठी मंदिरातून आपण घरातून मंदिराकडे निघालात की बडबड करीत कथेला यायचं नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप करत आपण मंदिरापर्यंत पोचायचं आहे. लक्षात आलं का नाही? म्हणजे बडबड करायचं नाही. आपल्या ताट घ्या, आका चला, वहिनी निघा, आरडत येत जाऊ नका. आका चला न वहिनी चला, वहिनी येत्यात, आका येत्यात, सगळे येत्यात. तुम्ही देवाचं भजन करीत येत जा. ओम नमः शिवाय, श्री शिवाय नमस्तुभ्यम अशा मंत्राचा जप करत आपण या सभा मंडपामध्ये या. अगोदर येऊन रांगोळी मंडप झाडून या ठिकाणी शिवाचं वास्तव्य आहे, त्यामुळे इथं प्रसन्नता ठेवा, सगळं सुंदर ठेवा आणि सुंदर प्रसन्नता ठेवून या ठिकाणी ही कथा श्रवण करा. देवराज नावाच्या ब्राह्मणाला शिवजीने त्या ठिकाणी दर्शन दिलं, महादेवानं दर्शन दिलं. त्याच महादेवाचं दर्शन आपल्यालाही, थोडंसं रस्ता द्या, आपल्यालाही या शिव महापुराणाच्या कथेमध्ये भोलेनाथाचं